नमस्कार. आरटीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था निवड सुरू झालेली आहे. 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत ते आपला आवडीचा क्लास निवडू शकणार आहेत. यूपीएससी पासून ते पोलीस भरतीपर्यंत सगळ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला क्लास निवड सुरू झालेली आहे. तर विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत. विद्यार्थी मला कॉल करत आहेत. YouTubeवर मी जे व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत आहेत. तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन येणार कदाचित हा YouTubeवरचा पहिला व्हिडिओ असेल. ज्या विद्यार्थ्यांना ईमेलसाठी इश्यू येतोय त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अजूनही काही तुमच्या मनात काही शंका असतील, डाऊट असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर प्रत्येकानं लाईक करून जावा, हे चॅनल सबस्क्राईब करा. कारण आजपासून तुमचं पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये कसली अडचण आली तर लहान लहान डाऊटवर तुमच्यासाठी उत्तर घेऊन मी येत असतो. आजचा विषय आरटी ईमेल चुकला आहे, ओटीपी येत नाही तर काय करावं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा ईमेल चुकलाय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाहीत तर त्यांना सोल्युशन घेऊन येणारा हा व्हिडिओ असणार आहे. नवीन मेल अपडेट करण्यासाठी नेमकी प्रोसेस काय ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सगळ्यात आधी हे डिस्क्लेमर बघा. आपण ही माहिती विद्यार्थ्यांना मला जेवढं कळतं त्या माझ्या आकलनानुसार मी तुमच्यापर्यंत देत असतो. तुम्हाला कसला इश्यू येत असेल बार्टी, आरटी, टीआरटीएस, आरती महाज्योतीच्या संदर्भात, त्याच्या स्कॉलरशिपच्या संदर्भात कसली अडचण असेल तर तुम्ही एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा माझा नंबर आहे 7722039009. कसली अडचण असेल मला बिनधास्त कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, मेल चुकला असेल तर तुम्ही मी एक लेटरचा फॉर्मॅट देतो तुम्हाला, त्यानुसार तुम्ही लेटर बनवून घ्या. म्हणजे हँड रिटन एका व्हाईट पेज वरती तुम्ही हे सगळं लिहून घ्या. प्रति आरटी मुंबई, अर्जदार इथं तुमचं नाव तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर विषय ईमेल आयडी बदलण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज करण्यात येतो की मी म्हणजे तुमचं नाव लिहा. माझे पोलीस भरती किंवा तुमचं ज्या कोणत्या कोर्ससाठी निवड झाली असेल त्या कोर्सचं तुम्ही नाव लिहून घ्या. तुमचं आयबीपीएस असेल तर आयबीपीएस रँकिंग 2025-26 ज्या स्कॉलरशिप आरटी मध्ये निवड झाली असून मी फॉर्म भरताना माझ्या नजर चुकीने ईमेल आयडी चुकीचा टाकण्यात आला असून त्यामुळे प्रेफरन्स देताना ईमेलचा ओटीपी येत नाही, तरी मला माझा ईमेल आयडी बदलून द्यावा ही नम्र विनंती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आधारने तुम्हाला लॉग इन करावं लागतं पण येणारा ओटीपी हा मेलवरती जातोय. जर मेल तुमचा चुकला असेल मेल आयडी तर तुम्हाला ओटीपी येत नाही. तर ही प्रोसेस तुम्ही करा. हे एक लेटर व्यवस्थित पेजवर लिहा, त्याचा फोटो काढा. त्यामध्ये तुम्ही बघा चुकीचा ईमेल आयडी इथं टाका, त्यानंतर बरोबर ईमेल आयडी इथं टाका, तुमची साईन करा, त्यानंतर तुमचं नाव लिहा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ह्या लेटरचा एक फोटो काढून घ्या. आताच आपली एक स्टुडंट होती, विद्यार्थिनी होती आरटीची, तिने ही सेम प्रोसेस केली. तिने हे लेटर लिहिलं आणि ते आरटीला पाठवलं, मेल केला. त्यानंतर तिला मेलला रिप्लाय आला की मॅडम तुम्ही प्लीज प्रोव्हाइड द डिटेल्स, नेम, आधार नंबर, मोबाईल नंबर, ट्रेनिंग प्रोग्राम अँड ओल्ड ईमेल अँड न्यू ईमेल आयडी. तर तिने तिला रिप्लाय केला. त्यानंतर तिला ही सगळं त्यांनी मेल आयडी बदलून दिला आणि रिप्लाय केला एडिट डन, प्लीज लॉग इन टू पोर्टल. अशा प्रकारे मुलीने तिचा जीमेल बदलला. तर ती प्रोसेस कशी मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जे नोटिफिकेशन टाकलं होतं त्यांनी एक मेल आयडी दिलाय की कोणत्या मेलवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे, rt.cet25@gmail.com या मेल आयडीवरती तुम्हाला मेल करायचा आहे. सब्जेक्ट टाकायचा आहे मेल अपडेट करून मिळण्याबाबत. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव, नेम, वडिलांचं नाव आणि सरनेम. त्यानंतर आधार नंबर तुमचा टाकायचा पूर्ण, त्यानंतर मोबाईल नंबर पूर्ण टाकायचा आहे. ट्रेनिंग प्रोग्राम तुमचं जर यूपीएससी असेल तर यूपीएससी, राज्य सेवा कंपनी जे कुठलं असेल ते तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही ओल्ड जीमेल जो चुकीचा तुमचा ईमेल ऍड्रेस होता तो तुम्ही इथं टाका आणि नवीन ईमेल ऍड्रेस टाकून त्यानंतर तुमचा जो फोटो तुम्ही काढला होता तो तुम्ही अटॅच करा आणि तो मेल त्यांना आरटीला करून टाका. काही वेळामध्ये म्हणजे 8-10 तासामध्ये तुमचं ते मेल आयडी बदलून दिला जाईल. त्यामुळे ही प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाहीत, ओटीपी आल्याशिवाय ते प्रेफरन्स देऊ शकत नाही, मुळात ते लॉग इनच करू शकत नाही. ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल असं मला वाटतं. तर नसेल समजली परत हा व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांची मला सतत कॉल येत आहेत की सर आम्ही संस्था कोणती निवडावी. टेलिग्रामवरती, युट्यूबवरती बऱ्याचशा पोस्ट त्यांना बघायला मिळतात. तर मी तुम्हाला रिकमेंड करतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर एमपीएससी राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं असेल, एमपीएससी कंबाईनमध्ये सिलेक्शन झालं असेल, आयबीपीएस मध्ये सिलेक्शन झालं असेल, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये सिलेक्शन झालं असेल किंवा पोलीस भरतीमध्ये आरटी मध्ये सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे संस्था निवडावी, ती म्हणजे इग्नाइट अकॅडमी. विद्यार्थ्यांचा विश्वास, बिनधास्त निवडावा असा क्लास, इग्नाइट अकॅडमीचा क्लास. प्रत्येकानं जे विद्यार्थी मला विचारतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी रिकमेंड करतो की तुम्ही इग्नाइट अकॅडमी निश्चित निवडा. आणि विद्यार्थी मित्रांनो मी आवाहन करतो की हे युट्यूब चॅनल स्कॉलरशिप मित्र नावाचं युट्यूब चॅनल प्रत्येकानं सबस्क्राईब करा. कारण याच पेजवरती आपण सर्व स्कॉलरशिपच्या महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी आणि खात्रीशीरपणे मी देत असतो. आता ह्या व्हिडिओचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. तसेच आपल्यासाठी ज्या संस्थांनी इतकी चांगली काम केली त्या सगळ्या संस्थांचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. टीआरटी, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती, महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद.